आज बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत आणि 2 दिवस झालं या ठिकाणी फायनल अकाउंटचं आपण एक्झाम्पल घेतोय. जे 2 दिवस या ठिकाणी जॉईन होते, 6-7 विद्यार्थिनी ज्या किंवा विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होते, त्यांना या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 समजलं असेल. जे नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण यूट्यूबचा व्हिडिओ करून ग्रुपवरती पाठविला होता आणि या ठिकाणी ते व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, मी असे या ठिकाणी ग्राह्य धरतो, समजतो. आणि या ठिकाणी आज आपण एक्झाम्पल नंबर 3 बघणार आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 काय आहे, तर एक्झाम्पल 3 नंबर मध्ये या ठिकाणी 2 घटक फक्त वेगळे आहेत, बाकी काही वेगळं नाही. आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी फायनल अकाउंटचे एक्झाम्पल कसलं येतं, तर जास्त अवघड स्वरूपामध्ये फायनल अकाउंटचं एक्झाम्पल विचारलं जात नाही. बघा, MCBC ला या ठिकाणी जास्त अवघड स्वरूपामध्ये एक्झाम्पल विचारलं जात नाही आणि त्याच पद्धतीने मध्यम स्वरूपाचे आणि सोपे या ठिकाणी एक्झाम्पल घेण्याचा मी प्रयत्न करतोय. जर अवघड घेतलं तर या ठिकाणी कन्फ्युजन होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यामुळे मी सोपी गणित आणि मध्यम स्वरूपाची एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे. उद्या आणि परवा दिवशी थोडीशी अवघड गणित असणार आहे. थोडीशी अवघड या ठिकाणी एक्झाम्पल उद्या आणि परवा दिवशी मी घेतोय. आज या ठिकाणी साधा आणि सोपं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, याचं वाचन करूया. परंतु या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलंय की प्रिपेअर करा. काय प्रिपेअर करा? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करायला सांगितलेलं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च या ठिकाणी 2019 या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असताना सर्वांना माहिती आहे 4 कॉलम तयार करायचे असतात. या ठिकाणी मी सुरुवातीला म्हणतोय इन द बुक्स ऑफ कोणाच्या पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडवतोय हे लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. मी सांगितलंय या ठिकाणी बघा, राम आणि गोपाल 2 व्यक्ती दिलेत. राम आणि गोपाल या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती हे व्यवसायाचे मालक आहेत. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला लिहित असताना इन द बुक्स ऑफ राम अँड गोपाल, इन द बुक्स ऑफ राम अँड गोपाल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. लिहिलं असेल सर्वांनी? ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो, कोणता अकाउंट पहिल्यांदा घ्यायचे आहे? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी तयार करायचे. एकत्र या ठिकाणी तयार करतो. पुन्हा सांगायची गरज नाही की आपण या ठिकाणी एकत्र तयार करतो. 4 कॉलम आहेत. डेबिट साईडला 2 कॉलम असतात आणि क्रेडिट साईडला या ठिकाणी 2 कॉलम असतात. ठीक आहे. या ठिकाणी बघा, पहिला जो कॉलम आहे तो आहे पर्टिक्युलर्स, दुसरा आहे अमाऊंट रुपीज, तिसरा आहे पर्टिक्युलर्स, चौथा आहे अमाऊंट रुपीज. अशा प्रकारे या ठिकाणी 4 कॉलम करायचे. पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज डाव्या साईडचे हे 2 कॉलम डेबिट साईडला येतात. उजव्या साईडचे 2 कॉलम आहेत पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट रुपीज, हे क्रेडिट साईडचे कॉलम आहेत. बघा, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आपण तयार करतोय. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय. त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडिंग 31/3/2019 असं या ठिकाणी लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. 2009 या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. बघा, 19 नाही 2009 आहे. ठीक आहे. या ठिकाणी आखून घ्या. यामधल्या पहिल्या ज्या 8 ओळी आहेत, ठीक आहे. या ठिकाणी पहिल्या ज्या 8 ओळी आहेत या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या आहेत आणि त्यानंतरच्या या ठिकाणी 15 ओळी आपण म्हणू शकतो, 15 लाईन्स. त्यानंतरच्या 15 ओळी ज्या आहेत त्या ठिकाणी 15 लाईन्स ज्या आहेत त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आहेत. ठीक आहे, सर्वांना माहित आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 15 आणि 8 23 एक 24 ओळीचं हे आपलं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मी येतोय एक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर सेकंड लास्ट स्टेप जी आहे ती आहे बॅलन्स शीट तयार करण्याची. मी या ठिकाणी हेडिंग दिलं बॅलन्स शीट. काय म्हटलं? बॅलन्स शीट. त्याच्या खालच्या ओळीला या ठिकाणी लिहायचं आहे फॉर द इयर एंडिंग नाही लिहायचं, तर ऍज ऑन 31/3/2009. बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट म्हणलं त्याच्या खालच्या ओळीला ऍज ऑन 31/3/2009 असं या ठिकाणी मी म्हटलेलं आहे. यामध्ये डेबिट साईड नसते आणि क्रेडिट साईड नसते. बॅलन्स शीटला कधीही डेबिट साईड नसते आणि क्रेडिट साईड नसते. तर या ठिकाणी लायबिलिटीज आणि असेट साईड आपण म्हणत असतो. ठीक आहे. 4 कॉलम तयार करायचे आहेत. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट्स, अमाऊंट रुपीज
असे या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे. तुम्ही या ठिकाणी कॉलम तयार करून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी 4 कॉलम तयार करून घ्यायचे आहेत. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट्स, अमाऊंट रुपीज, या ठिकाणी 4 कॉलम तयार करून घ्यायचे. या ठिकाणी 20 ओळीचं किंवा कमीत कमी 15 ओळीचं या ठिकाणी बॅलन्स शीट असणार आहे. 15 ओळीची आपली काय आहे, बॅलन्स शीट आहे 15 ओळीची. ठीक आहे. झालं ना, या ठिकाणी आखून घ्या तुम्ही. आता मी या ठिकाणी एक्झाम्पलचं वाचन करतो. एक्झाम्पलचं वाचन करू का करू, या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेत ना, ऍडजस्टमेंट कशा कशाच्या आहेत ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी बघा ऍडजस्टमेंट महत्वाचे असतात. ऍडजस्टमेंट शिवाय या ठिकाणी आपण एक्झाम्पल सोडवू शकत नाही. या ठिकाणी एक्झाम्पलचं मी वाचन करतोय, तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही आखून घ्या. ट्रेडिंग आणि बॅलन्स शीट या ठिकाणी आखून घ्यायची आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 बघतोय. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यांनी सांगितलंय फॉलोविंग इज द ट्रायल बॅलन्स. बघा, त्यांनी खाली एक ट्रायल बॅलन्स दिला आहे आणि तो ट्रायल बॅलन्स या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. परंतु हा ट्रायल बॅलन्स कोणाचा आहे, तर मेसर्स गोपाल आणि या ठिकाणी राम, 2 व्यक्ती आहेत. राम आणि गोपाल, राम आणि गोपाल नावाच्या 2 व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलाय. बघा, डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, असे या ठिकाणी 4 कॉलम आहेत. ट्रायल बॅलन्सचे या ठिकाणी 4 कॉलम आहेत. डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, असे या ठिकाणी 4 कॉलम दिलेत. डेबिट साइडला काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, क्रेडिट साइडला काही ट्रान्झॅक्शन्स आहेत. या ठिकाणी ते ट्रान्झॅक्शन आपण वाचन करूया. वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. केलंच पाहिजे ना, वाचन केल्याशिवाय एक्झाम्पल समजत नाही. वाचन करणं ही अत्यंत महत्वाची सवय आहे, चांगली सवय आहे. तुम्ही एक्झाम्पल न वाचता या ठिकाणी सोडवायला घेतलं तर एक्झाम्पल सुटूच शकत नाही. कधीही तुम्हाला टॅली होणार नाही, फायनल होणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी डेबिट बॅलन्स जे आहे ते वाचन या ठिकाणी करतोय. या ठिकाणी पहिला ट्रान्झॅक्शन आहे डेप्टर्स. आता या ठिकाणी सर्वांना माहिती आहे डेबिट साइडला काय काय देतात रे, सर्व प्रकारचे खर्च आणि असेट्स, सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस आणि असेट्स या ठिकाणी कुठे असतात, डेबिट साइडला असतात. सर्व प्रकारचे खर्च आणि संपत्ती कुठे असतात, डेबिट साइडला, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला. मग लायबिलिटी आणि इन्कम कुठे असतो रे, तर लायबिलिटी आणि इन्कम क्रेडिट साइडला दिलेला असतो. बघा, लायबिलिटी आणि इन्कम हा क्रेडिट साइडला असतो. हे महत्वाचं आहे. हे 2 वाक्य लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरून तुम्ही एक्झाम्पल लगेच सोडवू शकता. या ठिकाणी पहिलं सांगितले डेप्टर. डेप्टर म्हणजे ग्राहक. काय आहे ते सगळं आपण बघू, या ठिकाणी सविस्तर बघू. त्यानंतर सांगितले पोस्टेज आणि टेलिग्राम. त्यानंतर आहे बघा मशिनरी. पुढे आहे ओपनिंग स्टॉक, फर्निचर आहे, परचेसेस आहे, वेजेस आहे, सॅलरीज आहे. या ठिकाणी नवीन कॅरियज इनवर्ड, कॅरियज आउटवर्ड, हे 2 मुद्दे या ठिकाणी आहेत. थोडस वेगळं आहे ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहे. त्यानंतर रेंट पेड दिलाय, त्यानंतर बॅड डेप्स दिलेला आहे आणि सेकंड लास्ट पॉइंट जो आहे तो आहे कॅश इन हँड आणि लास्ट पॉइंट आहे मोटर कार. ठीक आहे. असे या ठिकाणी बरेचसे मुद्दे डेबिट साइडला दिलेले आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रेडिट साइडला काय काय दिलंय बघूया आपण. राम कॅपिटल अकाउंट दिलंय, गोपाल कॅपिटल अकाउंट दिलंय, त्यानंतर बिल्स पेएबल दिलेला आहे, त्यानंतर क्रेडिटर्स आहे, सेल्स आहे, बँक लोन आहे आणि एक नवीन मुद्दा आलेला आहे आउटस्टँडिंग वेजेस. बघा, आउटस्टँडिंग वेजेसचा या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे. या ठिकाणी वेजेस आपल्याला बघायचे आहे आणि वेजेसचा आउटस्टँडिंगचा पॉइंट दिलाय तो या ठिकाणी बघायचा आहे. बरेच म्हणतील आउटस्टँडिंग वेजेस दिलाय, या ठिकाणी वेजेस आहे, वेजेसला स्टार करायचं का नाही स्टार करायचं, वेजेसला स्टार करायचं नाही. वेजेस हा पॉइंट वेगळा आहे आणि ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आउटस्टँडिंग वेजेस हे वेगळं आहे. बघा, डेबिट साइडला वेजेस पण दिलाय आणि क्रेडिट साइडला आउटस्टँडिंग वेजेस दिलाय. दोघांचा या ठिकाणी आपण संबंध घेणार नाही, एकमेकाला स्टार करणार नाही. ही काय ऍडजस्टमेंट नाही, ऍडजस्टमेंट नाही बाळांनो. ऍडजस्टमेंट कुठे आहेत बघूया, खाली आहेत. 1 बाय 1 वाचन करू. या ठिकाणी बघा त्यांनी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. बघा, राम आणि गोपाल यांचा प्रॉफिट एकमेकांमध्ये कशा प्रकारे वाटायचा, तो शेअर करायचा, याचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे. किती आहे रेशो, तर या ठिकाणी 3:2 हा रेशो आहे. हे एक नवीन बघणार आहे आपण आज.
3:2 हा रेशो आहे. हे एक नवीन बघणार आहे आज आपण. त्या ठिकाणी शिकायला मिळतंय तुम्हाला की रेशो मध्ये प्रॉफिट कसा वाटायचा, त्यांचा एकमेकांमध्ये वाटा कसा घ्यायचा, हे आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो. ती सुद्धा या ठिकाणी नवीन आहे. तो सुद्धा घटक या ठिकाणी नवीन आहे. त्या ठिकाणी आपण काय बघणार आहे की दोन प्राइस दिलेत. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट वाचन केलं तर काय सांगितले बघा. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ₹45,000, मार्केट प्राइस ₹50,000. म्हणजे या ठिकाणी दोन प्राइस आहेत, कॉस्ट प्राइस आहे आणि मार्केट प्राइस आहे. यापैकी कोणती मार्केट प्राइस किंवा कॉस्ट प्राइस विचारामध्ये घ्यायची? दोन प्राइस आहेत ना, एक कॉस्ट प्राइस आहे, एक मार्केट प्राइस आहे. तर लक्षात ठेवा, मार्केट प्राइस विचारामध्ये घेत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही टीप लिहून ठेवत जावा कुठेतरी. क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राइस विचारामध्ये घेतली जात नाही. या ठिकाणी मार्केट प्राइस विचारामध्ये घ्यायची नाही म्हणजे ₹50,000 विचारामध्ये घ्यायचे नाही. घ्यायचे काय विचारामध्ये? ₹45,000. क्लोजिंग स्टॉक किती घेणार आपण? 45,000, 50,000 नाही. ठीक आहे. हे ऍडजस्टमेंट झाली. कुठं स्टार करत नाही, कुठं या ठिकाणी ऍडजस्टमेंट म्हणत नाही दुसऱ्या व्यवहाराची. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट असते. या ठिकाणी 1 मार्क तुमच्या हातामधला आहे, तो घालवायचा नाही. त्यामुळे एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यावरती या ठिकाणी फायनल अकाउंट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. बघा, आउटस्टँडिंग दिलंय, खर्चाचं आउटस्टँडिंग दिलंय. कोणकोणते खर्च आहेत तर सांगितलंय, सॅलरी वरती आणि रेंट वरती आउटस्टँडिंग दिलेलं आहे. बघा, सॅलरी वरती आणि रेंट वरती आउटस्टँडिंग दिलंय. दोघांचं आउटस्टँडिंग आहे. काय केलं पाहिजे? स्टार केलं पाहिजे. या ठिकाणी आउटस्टँडिंग कशा कशाचं आहे? सॅलरीचं आहे. सॅलरी कुठे आहे बघायचं. या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी सॅलरीला काय करणार मी? स्टार करणार. त्यानंतर रेंट दिलाय, रेंट पेड म्हणून ऑप्शन आहे बघा शेवटून 4 नंबरचा, त्याला सुद्धा या ठिकाणी मी स्टार करणार आहे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट दिली होती म्हणून स्टार करायचं. स्टार का करतो? कारण की त्याच्या ऍडजस्टमेंट दिलेत म्हणून स्टार करतो. आता ऍडजस्टमेंट नंबर 3 प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ऍट 15%. पुढे म्हणलंय अँड फर्निचर ऍट 10%. बघा, मशिनरी जी आहे त्या मशिनरीवरती या ठिकाणी 15% डेप्रिसिएशन दिलंय. फर्निचर वरती 10% डेप्रिसिएशन दिलंय. म्हणजे दोन घटकांवरती, दोन असेट वरती डेप्रिसिएशन दिलेलं आहे. म्हणजे मशिनरीला स्टार केलं पाहिजे, फर्निचरला स्टार केलं पाहिजे. करून घ्या. बघा, वरून 3 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे मशिनरीचा, 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे, 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे फर्निचरचा. स्टार करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट आहे. बघा, नवीन ऍडजस्टमेंट आहे ती या ठिकाणी आपण शिकणार आहे. गुड्स कॉस्टिंग ₹3,000. बघा, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. बघा, या ठिकाणी गुड जो आहे, वस्तू जी आहे, एक फ्री सॅम्पल म्हणून आपण वाटल्या, डिस्ट्रीब्यूट केल्या. किती रुपयाच्या? ₹3,000. या ठिकाणी बरेच म्हणतील परचेसची ऍडजस्टमेंट आहे. नाही, परचेसला या ठिकाणी स्टार करत नाही. ही वेगळीच ऍडजस्टमेंट आहे. याचा वेगळाच इफेक्ट होत असतो, तो आपण या ठिकाणी शिकणार आहोत. कोणत्याही घटकाला आपण स्टार करत नाही अशा मुद्द्यामध्ये. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल आपण स्टार वगैरे करत नाही. हा वेगळा व्यवहार आहे. त्याचा या ठिकाणी आपण बघणार आहे नक्की ट्रान्झॅक्शन कसे होतात, इफेक्ट कसे होतात. आणि शेवटला सांगितलंय इंटरेस्ट ऑन बँक लोन इज पेएबल ₹1,500. बघा, या ठिकाणी आउटस्टँडिंग दिले. पेएबल म्हणजे काय? देणं. आउटस्टँडिंग दिलंय. बँक लोनचं आउटस्टँडिंग या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, इंटरेस्ट ऑन बँक लोन याचं पेएबल दाखवते किती रुपये? 1,500. म्हणजे बँक लोन दिसतंय का? ठीक आहे. बघा ना, या ठिकाणी बँक लोन दिलंय. क्रेडिट साइडला बँक लोन आहे ना, स्टार करा या ठिकाणी. ओके, ठीक आहे, जमलं या ठिकाणी. आता
बरेचसे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. वन बाय वन तुम्ही आखून घेतले का मला सांगायचं आहे. आखून घेतले का रे? हो सर. ठीक आहे, सुरू करूया आपण लगेच. हो सर. ठीक आहे, सुरू करूया. ठीक आहे, ओके. या ठिकाणी सर्वांना माहित आहे आपण डेबिट साइड पासून सुरुवात करतो. डेबिट पासून किंवा डेबिट साइड जी आहे डेबिट बॅलन्स म्हणतो आपण याला. या डेबिट बॅलन्स पासून या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. करूया सुरुवात. या ठिकाणी बघा डेबिट साइडला फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे डेप्टर्स. काय दिलंय? डेप्टर्स या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी सन्ड्री डेप्टर्स म्हणतो. सन्ड्री डेप्टर्स म्हणजे काय? या ठिकाणी सर्वांना माहित आहे ऋणको म्हणतो आपण त्याला. आणि ऋणको म्हणजे काय? तर ग्राहक. आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. मी पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी आपण तयार केलंय. या वरच्या 8 ओळी ज्या आहेत त्या ट्रेडिंग अकाउंटच्या आहेत. म्हणजे कशाच्या आहेत? फॅक्टरीच्या या ठिकाणी आहेत. फॅक्टरीच्या या वरच्या 8 ओळी आहेत म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या 8 ओळी आहेत. त्यानंतर बाकीच्या ज्या 15 ओळी आहेत त्या कशाच्या आहेत? ऑफिसच्या आहेत. कशाच्या आहेत? ऑफिसच्या या ठिकाणी 15 ओळी आहेत. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? म्हणजे ट्रेडिंग अकाउंट याला आपण काय म्हणतो? फॅक्टरीचा खर्च किंवा इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? ऑफिसचा खर्च किंवा इन्कम. ठीक आहे. आता लक्ष द्या, डेबिट साइडला काय येतं? ही डेबिट साइड आहे. बघा या ठिकाणी ही डेबिट साइड दिलेली आहे. डेबिट साइड, डावी साइड म्हणजे डेबिट साइड. ठीक आहे. या ठिकाणी डेबिट साइडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस येतात. सर्व प्रकारचे खर्च आणि तोटे या ठिकाणी येत असतात. बघा फॅक्टरीचे खर्च कुठे येतात? डेबिट साइडला ट्रेडिंग अकाउंट मध्ये. ऑफिसचे खर्च आणि तोटे कुठे येतात? डेबिट साइडला येतात. हे लक्षात ठेवा, विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट साइडला आपण आलो तर फॅक्टरीचे इन्कम जे असतात ना, फॅक्टरीचे इन्कम ते क्रेडिट साइडला दाखवले जातात. ठीक आहे. त्यानंतर ऑफिसचे काही इन्कम असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवले जातात. बघा ऑफिसचे इन्कम फायदे कुठे दाखवले जातात? क्रेडिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके, डन. त्यानंतर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला काय काय येतं? लायबिलिटी साइड असते. लायबिलिटी साइड, या लायबिलिटी साइडला कर्ज किंवा देणं येतं. काय येतं? कर्ज किंवा देणं येतं. कुठं? लायबिलिटी साइडला. ओके. असेट साइडला काय येतं? संपत्ती किंवा येणं येतं. संपत्ती किंवा येणं, मालमत्ता किंवा येणं कुठे येतं? असेट साइडला. लायबिलिटी साइडला कर्ज किंवा देणं, असेटला संपत्ती किंवा येणं. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? ओके, डन. हे लक्षात ठेवा, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाही. ओके, डन. पहिला मुद्दा आपण बघतोय डेप्टर्स. आणि डेप्टर्स म्हणजे काय? ऋणको. ऋणको म्हणजे काय? ग्राहक. आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणे असतात. कुठं काय असतात? ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतं. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला. येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लिहून टाका ना, टाका लिहून. डेप्टर्स या ठिकाणी रक्कम लिहिली. डेप्टर्स रक्कम किती आहे बघा? 28,000. लिहून टाका डायरेक्ट आउटरला. ऍडजस्टमेंट नाही, काही सुद्धा नाही, डायरेक्ट लिहून टाकायचा आउटरला 28,000. ठीक आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 2, पोस्टेज अँड टेलिग्राम. बघा पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज म्हणजे काय? पोस्टाचा खर्च. टेलिग्राम, पोस्टेज हा या ठिकाणी फॅक्टरीचा खर्च नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय. बघा पत्र पाठवण्याचं काम, पत्र स्वीकारण्याचं काम, पत्र लिहिण्याचं काम, कागदपत्र तयार करण्याचं काम हे फॅक्टरी करत नाही. तर कोण करतं? ऑफिस करतं. ऑफिस करतं. म्हणजे पोस्टेज अँड टेलिग्राम यामध्ये लिफाफा आणणं, पत्र टाईप करणं, लिहून देणं कागदावरती, त्या कागदाचा खर्च, 5 रुपयाचं तिकीट आणणं, ही सर्व या ठिकाणी पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये खर्च येतात. आणि हे सर्व खर्च या ठिकाणी ऑफिस करतं. म्हणजे ऑफिसचा खर्च आहे. आणि खर्च कुठे येतो? डेबिट साइडला, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला.
ट्रेडिंग अकाउंट मध्ये नाही, कुठे येणार? ऑफिस मध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू पोस्टेज अँड टेलिग्राम. टू पोस्टेज अँड टेलिग्राम रक्कम या ठिकाणी किती आहे? 1000 रुपये रक्कम आहे. त्या ठिकाणी लिहून टाकायची रक्कम. झालं, संपला विषय. पुढचा 2 नंबरचा ट्रान्झॅक्शन झाला. 3 नंबरचा बघू. काय दिलंय? मशिनरी. आणि मशिनरी म्हणजे काय? यंत्र सामग्री. जे काही यंत्र देतात ते आपल्या मालकीचं असतं, दुसऱ्याच्या मालकीचं नसतं. जे काय मशीन दाखवली, जे काय मशिनरी दाखवली ते आपल्या मालकीची असते, आपली संपत्ती असते. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. मशिनरी स्टार केलंय बाळांनो, स्टार केलंय, स्टार म्हणून थांबा. रक्कम आतमध्ये लिहा. आतमध्ये किती रक्कम आहे? 30,000 रुपये. ज्यावेळी आपण स्टार करतो ना त्यावेळी रक्कम आतमध्ये लिहायची, आउटरला लिहायची नाही, रक्कम आतमध्ये लिहायची. ठीक आहे, आता बघू काय दिलंय का. ऍडजस्टमेंट असणार आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 प्रोव्हाइड, वाचा व्यवस्थित वाचा, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. मशिनरीवरती डेप्रिसिएशन दिलंय. मशिनरीवरती डेप्रिसिएशन दिलं आहे. किती टक्के? 15% डेप्रिसिएशन दिलंय. बघा, मशिनरीवरती डेप्रिसिएशन दिलंय 15%. आणि डेप्रिसिएशन नेहमी काय करतो? लेस. डेप्रिसिएशन काय करतो? लेस करतो. कशामधून? मशिनरीचं डेप्रिसिएशन मशिनरी मधून लेस करतो. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे, वस्तूची होणारी झीज. लॉस आहे, लॉस. लॉस काय करतो? वजा करतो ना, वजा करून टाका ना मग. लेस डेप्रिसिएशन 15% रक्कम. बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतोय, रक्कम या ठिकाणी काढायची आहे. 30,000 रुपये रक्कम आहे. 30,000 गुणिले 2 शून्य घालवायचे, 2 शून्य घालवायचे. 30,000चे 2 शून्य घालवायचे गुणिले 15. सांगा 300 गुणिले 15 किती येतंय? 300 गुणिले 15 सांगा किती येतंय? 4,500 म्हणजे 4,500. अगदी करेक्ट. हे आपलं काय आहे? डेप्रिसिएशन आहे. करून टाका लेस. सांगा वजाबाकी किती येते? 30,000 मधून 4,500 गेले, किती वजाबाकी येते सांगा? 25,500. बरोबर आहे, 25,500. अगदी करेक्ट. लिहा आउटरला, आउटरला लिहून टाका 25,500. ठीक आहे, झालं का? झालं नाही बाळांनो. ऍडजस्टमेंट बघतोय. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, लक्षात ठेवा. 2 केले पाहिजेत ना. डेप्रिसिएशन आपला काय आहे? लॉस आहे. डेप्रिसिएशन आपला काय? लॉस आहे. वस्तूची होणारी चीज आपला काय? लॉस आहे. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. रक्कम किती लिहितो? 15% रक्कम. किती आली रे? 4,500 ना. तेवढीच रक्कम लिहायची. जेवढं वजा केलंय, जेवढं ऍड केलंय तेवढीच रक्कम लिहायची. किती? 4,500. तेवढीच रक्कम लिहायची. ओके, झाला विषय. पुढचा बघू लगेच. या ठिकाणी दिलंय ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मी सर्वांना सांगितलंय. ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीची शिल्लक, सुरुवातीच्या शिल्लक वस्तू. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हे 2 घटक असतात. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. या ठिकाणी बघा, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हा फॅक्टरीचा घटक आहे. फॅक्टरीचा. फॅक्टरीमध्ये समाविष्ट होतं. का समाविष्ट होतं मला सांगा? वस्तू तयार कुठे केली जाते? कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये. मग या ठिकाणी वस्तू कुठं गरजेचं आहे? स्टॉक कुठं गरजेचा असतो? फॅक्टरीमध्ये. ऑफिसमध्ये त्याची गरज नसते. म्हणजे या ठिकाणी फॅक्टरीचा संबंध आला. ओपनिंग स्टॉक सुरुवातीची शिल्लक आपला खर्च आहे.
क्लोजिंग स्टॉक इन्कम आहे, ओपनिंग स्टॉक खर्च आहे, क्लोजिंग स्टॉक इन्कम आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ओपनिंग स्टॉक येतो डेबिटला, क्लोजिंग स्टॉक येतो क्रेडिटला. ओपनिंग स्टॉक येतो डेबिटला, क्लोजिंग स्टॉक येतो क्रेडिटला. ठीक आहे ना. मग आता दिलंय का? ओपनिंग स्टॉक दिलाय. ओपनिंग स्टॉक सुरुवातीची शिल्लक आपला खर्च आहे, सुरुवातीची शिल्लक आहे, खर्च आहे कशाचा? फॅक्टरीचा. खर्च कुठे येतो? डेबिट साइडला. लिहून टाका ना मग. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक रक्कम आउटरला 32,000. डायरेक्ट लिहून टाकायची 32,000. ओके, झालेला विषय. पण आपण ओपनिंग स्टॉक बघितलं की लगेच काय बघतो? ओपनिंग स्टॉक बघितलं की लगेच काय बघतो? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बघणं गरजेचं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 दिले ना क्लोजिंग स्टॉकची. बघतो ना आपण. पहिलं एक एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं. त्यामध्ये काय म्हटलं होतं की क्लोजिंग स्टॉक हा ओपनिंग स्टॉक नंतर बघायचा. ओपनिंग स्टॉकचा व्यवहार केला, लगेच आपण काय बघणार? क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, ऍडजस्टमेंट वाचन करा. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ₹45,000, 45,000 रुपये. बट मार्केट प्राइस ₹50,000. बघा, मार्केट प्राइस 50,000 रुपये सांगितली आणि कॉस्ट व्हॅल्यू 45,000 रुपये सांगितली. मी पुन्हा एकदा सांगतो, मार्केट प्राइस विचारामध्ये घेत नाही. तर कॉस्ट व्हॅल्यू, जी काय रक्कम या ठिकाणी कमी असेल ना, कमी रक्कम जी आहे ती या ठिकाणी विचारामध्ये घ्यायची. जी रक्कम कमी आहे ती विचारामध्ये घ्यायची. 50,000 विचारामध्ये घेणार नाही, तर 45,000 विचारामध्ये घेणार. का? मार्केट प्राइस विचारामध्ये घेत नाही, कॉस्ट व्हॅल्यू विचारामध्ये घेतो. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक मी आता सांगितलं. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हा फॅक्टरीचा घटक आहे. फॅक्टरीचा. ओपनिंग स्टॉक येतो डेबिटला का? तो खर्च आहे. क्लोजिंग स्टॉक येतो क्रेडिटला का? तो इन्कम आहे. इन्कम. इन्कम कुठे? लिहून टाका ना मग. बाय क्लोजिंग स्टॉक रक्कम 50,000 नाही, रक्कम 50,000 लिहित नाही, 45,000. जी रक्कम कमी आहे ना ती लिहायची. किती? 45,000. आता ऍडजस्टमेंट होती ना, ऍडजस्टमेंट होती ना. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? दोन इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू, आणि शिल्लक वस्तू ह्या आपल्या मालकीच्या असतात. क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू, आणि शिल्लक वस्तू या आपल्या मालकीच्या असतात. आपली संपत्ती आहे, आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. $45,000 लिहून टाकलं. झालं सगळं. ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली ना. एक संपली म्हणून टिक मार्क करून ठेवलं. तुम्ही करायची नाही, मी करतोय. पेपर मध्ये करा टिक मार्क. कॉपी केस होईल तुमच्यावरती. पेपर मध्ये कधी करायचं नाही. ठीक आहे. पुढचा मुद्दा, फर्निचर. फर्निचर म्हणजे काय? लाकडी वस्तू, टेबल, खुर्च्या, भरपूर काय येतं मी सांगितलंय. म्हणजे फर्निचर कोणाच्या मालकीचं आहे? हे आपल्या मालकीचं आहे. आपली संपत्ती आहे, आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला ना. लिहून टाका मग. फक्त इनरला रक्कम स्टार केलंय म्हणून रक्कम आतमध्ये किती रक्कम आहे बघा? 25,000. लिहून टाका. काहीतरी दिलं असणार आहे ना, ऍडजस्टमेंट दिली असणार आहे, म्हणून तर या ठिकाणी आपण स्टार केलं होतं. तर या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 3 संपते बघा. 3 नंबरची ऍडजस्टमेंट संपते. काय सांगितले? डेप्रिसिएशन. बघा, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ऍट 15%. अँड म्हणले बघा, फर्निचर ऍट 10% पर एनम. फर्निचर वरती 10% डेप्रिसिएशन दिलंय. काय दिलंय? डेप्रिसिएशन दिलंय. आणि डेप्रिसिएशन म्हणजे काय?
वस्तूची होणारी झीज घसारा, वस्तूची होणारी झीज घसारा. आणि डेप्रिसिएशन आपला काय लॉस आहे. आणि लॉस नेहमी काय करतो लेस करतो. काय करतो लेस करून टाका लेस. सांगा 10% रक्कम किती येते. 2500. ठीक आहे 1 0 फक्त घालवायचा झाली 10% रक्कम 2500. अगदी बरोबर आहे लिहून टाका. 25,000मधून 2,500 गेले राहिले किती सांगा. 22,500. 22,500 बरोबर आहे. बरोबर आहे ठीक आहे व्हेरी गुड लिहून टाका मग 22,500. 22,500. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंट नंबर 3 संपवायचे ना संपलीच की. डेप्रिसिएशन आपला काय लॉस आहे. लॉस वस्तूची होणारी चीज आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका ना. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आलं 2,500 लिहून टाका ना 2,500. 2,500 जी वजा केली रक्कम तीच लिहायची 2,500. पुढे बघू आता पुढचं काय सांगितलंय. परचेसेस वस्तू विकत घेतली. वस्तू खरेदी केली. ठीक आहे ओके. आता या ठिकाणी लक्ष द्या. वस्तू खरेदी करण्याचा व्यवहार आणि वस्तू विक्री करण्याचा व्यवहार परचेस आणि सेलचा ट्रान्झॅक्शन हा फॅक्टरीमध्ये होतो. फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये नाही. फॅक्टरीमध्ये होतो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा संबंध आहे. बघा या ठिकाणी वस्तू विकत घेतली म्हणजे परचेस केली. आणि बघा आपण या ठिकाणी वस्तू विकत घेतली. आपल्याकडून काय केलं पैसे गेले की आपला तो खर्च असतो. बघा वस्तू विकत घेतली वस्तू परचेस केली म्हणजे काय की वस्तू आली आणि पैसे गेले की तो आपला काय असतो खर्च असतो. परचेस आपला काय खर्च आहे. खर्च म्हणलं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका ना. टू परचेसेस. रक्कम लिहित असताना थांबा जरा. रक्कम लिहायची का नाही ते विचार करा अगोदर. का मी तुम्हाला काल म्हणलं होतं परचेस रिटर्न दिलंय का. कॅरेज आउटवर्ड दिलंय का. सॉरी कॅरेज नाही रिटर्न इनवर्ड दिलंय का किंवा रिटर्न आउटवर्ड दिलंय का. बघा रिटर्न इनवर्ड किंवा रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न हे 4 घटक दिलेत का. उदाहरणामध्ये चेक करायचे ट्रायल बॅलन्स नाहीत. आजच्या उदाहरणामध्ये परचेस रिटर्न सेल्स रिटर्न रिटर्न इनवर्ड रिटर्न आउटवर्ड हे 4 घटक दिले नाहीत. बघा परचेस रिटर्न दिला असं काय केलं असतं परचेस मधून लेस केलं असतं. मी काल सांगितलंय कालचं एक्झाम्पल बघा. परचेस रिटर्न का लेस करतो मी सांगितलं त्याचं कारण. ठीक आहे या ठिकाणी परचेस रिटर्न नाही मग काय करतो रक्कम परचेसची आउटरला लिहितो. लिहून टाका ना मग किती आहे परचेस 76,500. 76,500. आता या ठिकाणी थांबा. पुढचा घटक बघा कोणता आहे वेजेस. वेजेस म्हणजे काय सांगितलंय. वेजेस म्हणजे काय मजुरी. मी मागच म्हटलंय या ठिकाणी फॅक्टरी आहे आणि ऑफिस आहे. फॅक्टरीमध्ये शारीरिक कष्ट घेतलं जातं. ऑफिसमध्ये बौद्धिक कष्ट घेतलं जातं. बघा फॅक्टरीमध्ये शारीरिक कष्ट घेतलं जातं. ऑफिसमध्ये बौद्धिक कष्ट घेतलं जातं. ठीक आहे ना ओके. मग या ठिकाणी मजुरी कशाची दिली जाते बौद्धिक कष्टाची का शारीरिक कष्टाची. तर वेजेस म्हणजे मजुरी आणि मजुरी आपण शारीरिक कष्टाची देतो. बघा शारीरिक कष्टाची आपण या ठिकाणी मजुरी वेजेस देतो. म्हणजे मजुरी आपण कुठे देणार आहे फॅक्टरीमध्ये. वेजेस हा आपला फॅक्टरीचा खर्च आहे. खर्च कुठे येतो डेबिट साइडला लिहून टाका ना बा. टू वेजेस
टू वेजेस रक्कम या ठिकाणी लिहायची आपल्याला. सांगा किती रक्कम येणार. इनर लिहायची का आउटरला काय ऍडजस्टमेंट दिली का. बरेच जमत या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस दिलंय की काही संबंध नाही, काही संबंध नाही. खाली ऍडजस्टमेंट आहे का बघा वेजेसची. ऍडजस्टमेंट नाही. डायरेक्ट रक्कम आउटरला. किती रक्कम आहे वेजेसची. 12,000 रुपये. 12,000 रुपये. ओके. पुढचा पॉइंट सॅलरीज. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. सॅलरी म्हणजे काय. पगार. पगार हा बौद्धिक कष्टाचा येतो. पगार हा बौद्धिक कष्टाचा येतो. आणि बौद्धिक कष्ट कुठे घेतलं जातं. ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये बौद्धिक कष्ट कुठे घेतलं जातं. ऑफिसमध्ये. मग पगार कुठे येणार. ऑफिसमध्येच ना. म्हणजे काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला सॅलरी लिहायचं. सॅलरी लिहून टाका. टू सॅलरी. स्टार केलंय. स्टार केलंय. थांबा. रक्कम आतमध्ये लिहा. रक्कम आतमध्ये लिहा. स्टार केलंय म्हणून. सॅलरीची रक्कम आहे 7,000 रुपये. 7,000 रुपये. लिहिलं का. सांगा मला या ठिकाणी काय दिलं असेल. ऍडजस्टमेंट दिली असणार आहे. बरोबर आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2. 2 नंबरची ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत. बरं ठीक आहे. खर्चावरचं आउटस्टँडिंग दिलंय. सॅलरीचं किती आहे 800 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरीचं 800 रुपये आहे. ठीक आहे. 800 रुपये सॅलरीवरती आउटस्टँडिंग दिलंय. मी सांगितलं होतं आउटस्टँडिंग नेहमी काय करतो ऍड करतो. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो ऍड करतो. अधिक करतो. मग करा ना ऍड. आउटस्टँडिंग 800 रुपये. या ठिकाणी मला बेरीज सांगा. किती बेरीज येते सांगा. 7,800. अगदी बरोबर आहे. 7,800 लिहून टाका. डन. पुढचा. या ठिकाणी बघण्या अगोदर ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात सिद्धेश. 2 ना. मग या ठिकाणी आउटस्टँडिंग दिलंय. मी सांगतोय पुन्हा एकदा बघा. 2 इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आउटस्टँडिंग आहे. डेबिट साइडला जर ऍड केलं बघा. डेबिट साइडला आउटस्टँडिंग दिला असेल. डेबिट साइडला जर आउटस्टँडिंग दिला असेल तर ते आपलं येणं असतं का देणं असतं सांगा. कोण सांगतोय. मी काल म्हटलं होतं डेबिट साइडला जर आउटस्टँडिंग दिला असेल. डेबिट साइडला जर आउटस्टँडिंग दिला असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा आउटस्टँडिंग आपलं काय असतं देणं असतं. देणं. लक्षात ठेवा. लिहून ठेवा. डेबिट साइडला जर आउटस्टँडिंग दिला असेल तर ते आपलं काय असतं देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका ना. मग आउटस्टँडिंग सॅलरी रक्कम 800 रुपये. रक्कम 800 रुपये. आता या ठिकाणी एक सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. सोपा मार्ग काय बघा. या ठिकाणी डावी बाजू आहे. कोणती आहे ट्रेडिंग अकाउंटची. कोणती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. कोणती आहे डावी बाजू आहे. ठीक आहे. डावी बाजू म्हटलंय. डाव्या बाजूला जर आपण या ठिकाणी अधिक केलं ऍड केलं तर त्याचा इफेक्ट सरळ होतो. म्हणजे डाव्या बाजूला जातो. म्हणजे या ठिकाणी डेबिट साइडला आपण काय केलंय स्टार केलंय ना. म्हणजे डाव्या बाजूला काय केलंय ऍड केलंय. ऍड केलंय म्हटलं की डाव्याच बाजूला दुसरा इफेक्ट होणार. बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूलाच. कोणत्या साइडला लायबिलिटी साइड. समजा या ठिकाणी वजा केलं असतं वजा तर डाव्या बाजूचा इफेक्ट जातो उजव्या बाजूला. डाव्या बाजूचा इफेक्ट जातो उजव्या बाजूला. म्हणजे डेबिटचा जातो क्रेडिटला. मग या ठिकाणी समजा वजा केलं होतं डेबिट साइडला जाणार कुठं असेटला. कुठं जाणार असेटला. हे लक्षात ठेवा. आधी केलं की सरळ जायचं. म्हणजे डाव्या बाजूचं डाव्या बाजूला. वजा केलं की जाणार कुठं विरुद्ध भाषेला. म्हणजे विरुद्ध या ठिकाणी दिशा जी आहे क्रेडिट साइड म्हणू शकत नाही. असेट साइडला आपण म्हणणार उजव्या बाजूला. ठीक आहे. ओके. या ठिकाणी इफेक्ट केला. पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचे आहेत. कॅरिएज इनवर्ड. कालच मी सांगितलं बघा की आपली फॅक्टरी आहे. कारखाना आहे. कारखाना काय आहे कारखाना आहे. आणि कारखान्याच्या आतमध्ये म्हणजे इनवर्ड. आतमध्ये म्हणजे काय इनवर्ड.
जी काय वाहतूक होते त्याला कॅरेज म्हणतो. कॅरेज इनवर्ड म्हणतो. आतमध्ये जी काय वाहतूक होते त्याला आपण म्हणतो कॅरेज इनवर्ड. ठीक आहे. मग आतमधली जी वाहतूक आहे ना कारखान्याच्या आतमध्ये ती कोण करतं? फॅक्टरी करतं. कोण करतं? फॅक्टरी. आतमधली वाहतूक फॅक्टरी करतं. मग बाहेर कोण करतं? कारखान्याच्या बाहेरचा वाहतुकीचा खर्च कोण करतं? आउटवर्डचा खर्च. बाहेरील कारखान्याच्या बाहेरील खर्च कोण करतं? तर ऑफिस करतं. कोण करतं? ऑफिस. ठीक आहे. लक्षात आलं? कारखान्याच्या आतमध्ये जर वाहतूक होत असेल तर फॅक्टरी खर्च करते. कारखान्याच्या बाहेर जर खर्च होत असेल तर ते ऑफिस करतं. ठीक आहे. ओके, डन. बघा आता ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बघा. कॅरेज इनवर्ड. इनवर्ड म्हणजे आतमध्ये वाहतुकीचा झालेला खर्च कोण करतं? मी सांगितलं आताच, फॅक्टरी. काय म्हणतंय? फॅक्टरी. म्हणजे फॅक्टरी म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंट. फॅक्टरी म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंट. बघा फॅक्टरी खर्च करतंय आतमधल्या वाहतुकीचा खर्च. कॅरेज इनवर्ड. इनवर्ड म्हणजे आतमधील वाहतुकीचा खर्च कोण करतंय? फॅक्टरी. लिहून टाका ना मग. खर्च कुठे येतो? डेबिट साइडला. लिहून टाका. कॅरेज इनवर्ड रक्कम 1000 रुपये. लिहून टाका. ओके. पुढचा पॉइंट कॅरेज आउटवर्ड. तुम्ही सांगा मला, कॅरेज आउटवर्ड कोण करतं खर्च? फॅक्टरी करतं का ऑफिस? ऑफिस. कोण करतं? ऑफिस. ऑफिस. अगदी बरोबर आहे. का? कारण कारखान्याच्या बाहेरचा वाहतुकीचा खर्च हे ऑफिस करतं. आतमधला फॅक्टरी करतं. आउटवर्ड म्हणजे काय? बाहेरील. ठीक आहे. ऑफिस करतं म्हणलं की ऑफिसच्या डेबिट साइडला लिहून टाका ना. टू कॅरेज आउटवर्ड. टू कॅरेज आउटवर्ड रक्कम आहे 2000 रुपये. 2000 रुपये. ठीक आहे. ओके. पुढं रेंट पेड. काय म्हणले बघा? रेंट भाडं पेड केलं. रेंट म्हणजे भाडं. इमारत भाडं काय असेल ते असेल. नुसतं भाडं म्हणले, रेंट म्हणलंय. इथं फॅक्टरी रेंट म्हणलंय का? फॅक्टरी रेंट म्हणलं नाही. फॅक्टरी रेंट म्हणलं नाही. नुसतं रेंट पेड म्हणलंय. म्हणजे ते कशाचा खर्च आहे? ऑफिसचा खर्च आहे. ओके. ऑफिसचा खर्च आहे. लिहून टाका ना मग. ऑफिसच्या डेबिट साइडला टू रेंट. परंतु रक्कम इनरला का स्टार केलंय? स्टार केलंय. बघा स्टार केलंय ना. मग रक्कम आतमध्ये 1500. ठीक आहे. ओके झालं. ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट दिली असणार आहे. रक्कम इनरला लिहिली ना. बघा ऍडजस्टमेंट नंबर 2 संपते. ऍडजस्टमेंट नंबर 2 या ठिकाणी संपते. काय दिलंय बघा? रेंट दिलंय. रेंट. बघा वाचा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी ₹800. रेंट ₹500. ठीक आहे. आता या ठिकाणी सॅलरीचं बघितलं, परंतु आता रेंटचा 500 रुपये आउटस्टँडिंग दिलाय. आउटस्टँडिंग काय करतो? ऍड करतो. आउटस्टँडिंग काय करतो? नेहमी ऍड करतो. करा ना मॅड. आउटस्टँडिंग 500 रुपये. 1500 अधिक 500 बेरीज सांगा. बेरीज 2000. 2000. अगदी बरोबर आहे. 2000. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. बघा ऍड केलंय. ऍड. डाव्या बाजूचा दुसरा इफेक्ट जाणार डाव्याच बाजूला. डाव्या बाजूचा इफेक्ट जाणार डाव्याच बाजूला. ठीक आहे. मग लिहून टाका ना. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. का बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला? मी पण सांगतो. डेबिट साइडला जर आउटस्टँडिंग दिलं असेल तर ते आपलं देणं असतं. देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये. झालं. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. पुढं बॅड डेप्स. काय दिलंय? बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? तोटा. बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? तोटा. तोटा म्हणजे लॉस.
आणि लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लिहून टाका मग. टू बॅड डेब्ट्स किती रुपये रक्कम आहे? 1700. 1700 झालं. पुढे लास्ट सेकंड लास्ट पॉइंट, कॅश इन हँड. हातामधील रोख पैसे, तुमच्या पॉकेटमध्ये असणारे पैसे, तुमच्या पर्स मध्ये असणारे पैसे दुसऱ्याचे असतात का? नाही, ते तुमचे पैसे असतात. तुमची काय संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. कॅश इन हँड 8000 रुपये. कॅश इन हँड 8000 रुपये. ओके. लास्ट पॉइंट डेबिट साइडचा. लास्ट पॉइंट डेबिट साइडचा काय दिलाय? मोटर कार. मोटर कार म्हणजे काय? गाडी. ती कोणाची असणार आहे? तुमचीच असणार आहे. म्हणजे तुमची ती गाडी मालकीची आहे. बघा, तुमच्या मालकीची गाडी आहे. तुमची काय संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. मोटर कार 20,000 रुपये. 20,000 रुपये. ठीक आहे. डेबिट साइड संपली. आता या क्रेडिट साइडला आता शेवटचं आलोय आपण. संपत आलोय आपला. आता काय दिलंय? राम कॅपिटल अकाउंट. पुढे काय म्हणलंय? गोपाल कॅपिटल अकाउंट. कॅपिटल दिलंय दोघांचं, लक्षात ठेवा. आणि कॅपिटल आपण नेहमी काय असतो? देणं. कॅपिटल नेहमी काय असतो? देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका मग. कॅपिटल अकाउंट. बघा, या ठिकाणी कॅपिटल अकाउंट लिहायचं, अंडरलाईन करायची. दोन मालक आहेत. पहिल्यांदा एका मालकाचं घ्या. कोण आहे पहिला मालक? राम आहे. राम द्या पहिल्यांदा. राम. पण सर्वांना मी सांगितलंय, कॅपिटलची रक्कम लिहित असताना आतमध्ये लिहायची. नेहमी आतमध्ये. ऍडजस्टमेंट नसते, पण लिहायची असते आतमध्ये. सांगतो मी तुम्हाला का ते. हे झालं रामचं. 2 वळी सोडायच्या. 2 वळी. आता कोणाचं घेणार? गोपालचं. गोपालचं. ठीक आहे. रक्कम लिहा गोपालची 40,000. इनरलाच. इनरलाच कॅपिटलच आहे ना, इनरलाच लिहायची. झालं. पुढं बिल्स पेएबल. बिल्स पेएबल. आणि पेएबल म्हणजे काय? पेएबल म्हणजे देणं. पेएबल म्हणजे काय? देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका ना. 2 वळी सोडायच्या. पण 2 वळी सोडून खाली लिहायचं. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 4,000 रुपये. ओके. पुढे क्रेडिटर्स. काय सांगितलंय? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? मालक, धनको. आणि मालकाला आपण नेहमी पैसे देणं असतो. क्रेडिटर्सला आपण नेहमी पैसे देणं असतो. देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ₹15,000 रुपये द्या. क्रेडिटर्स 15,000 रुपये. पुढे सेल्स दिलाय. सेल्स म्हणजे काय? वस्तू विकली. वस्तूची विक्री केली. ठीक आहे. बघा, सेल्स म्हणजे काय? वस्तू विकली. काय मिळालं? पैसे मिळाले. बघा, या ठिकाणी सेल्स म्हणले वस्तू विकली. वस्तू विकून काय मिळाले? पैसे. पैसे मिळाले म्हणजे इन्कम आहे. ओके, डन. थांबा. वस्तूची खरेदी आणि वस्तूची विक्री कुठं केली जाते? फॅक्टरीमध्ये. कुठं? फॅक्टरीमध्ये. ठीक आहे. वस्तू विकत घेतली, पैसे गेले. तो खर्च होता म्हणून डेबिटला घेतला. परचेस कुठे घेतला? डेबिटला. वस्तू विकली, काय मिळालं? पैसे मिळाले. इन्कम आहे ना. इन्कम कुठे येणार? क्रेडिट साइडला लिहून टाका ना मग. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय सेल्स. रक्कम लिहिण्याच्या अगोदर थांबा. काय सेल्स रिटर्न दिलाय का? रिटर्न इनवर्ड दिलाय का? नाही दिला ना. मग लिहून टाका ना. दिला असता तर लेस केला असता. दिलाच नाही. लिहून टाका ना डायरेक्ट.
सेल्स रक्कम 1,18,700. बाय सेल्स 1,18,700. ओके डन. ठीक आहे. पुढे सेकंड लास्ट पॉइंट आहे. सेकंड लास्ट पॉइंट काय दिलाय बघा, बँक लोन. बघा या ठिकाणी बँक लोन दिलाय. बँक लोन म्हणजे काय, कर्ज. मगाशी सांगितलं कर्ज कुठे येतं, लायबिलिटी साईडला. बँक लोन म्हणजे कर्ज, आणि कर्ज नेहमी आपण काय असतो, देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका. बँक लोन स्टार केलंय म्हणून रक्कम आतमध्ये, स्टार केलंय रक्कम आतमध्ये 15,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे ना, ऍडजस्टमेंट काहीतरी असणार आहे म्हणून तर बघायची ना. लास्ट ऍडजस्टमेंट संपते बघा. इंटरेस्ट ऑन बँक लोन इज पेएबल रुपीज 1,500. बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग दिलंय. आउटस्टँडिंग एक प्रकारचं पेएबल दिलंय, एक प्रकारे इंटरेस्ट दिलाय. लोनवरचं कर्जावरचं व्याज दिलंय, ते व्याज आपण अजून दिलं नाही. देणं हे आउटस्टँडिंग आहे. आणि आउटस्टँडिंग नेहमी काय करतो लक्षात ठेवा. हे पुन्हा सांगतोय, पेएबल म्हणजे देणं आहे, आणि देणं म्हणजे काय, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो, ऍड करतो ना. करा की ऍड लगेच. आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती दिलाय, 1,500. सांगा बेरीज, 16,500. 16,500. अगदी बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2. बघा कर्जावरचं व्याज हा आपला तोटा आहे. कर्जावरचं व्याज हा आपला तोटा आहे, लॉस आहे, लॉस. आणि लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लिहून टाका. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन किती होतं आउटस्टँडिंग, 1,500. बघा या ठिकाणी डाव्या बाजूला ऍड केलं, त्याचा इफेक्ट झाला कुठं, डाव्याच बाजूला. ओके जमलं का. बघा मगाशी डेप्रिसिएशन आपण केलं, डेप्रिसिएशन वजा केलं होतं, वजा केलं उजव्या बाजूला. वजा केले ना, वजा म्हणलं की उलट होणार, उजव्या बाजूचा जाणार डाव्या बाजूला. आलं का डेप्रिसिएशन डाव्या बाजूला, हे लक्षात ठेवा. ओके ऍडजस्टमेंट नंबर 5 संपली. लास्ट पॉइंट आउटस्टँडिंग वेजेस. इथं दिलंय आउटस्टँडिंग, क्रेडिट साईडला आउटस्टँडिंग दिलंय. आउटस्टँडिंग क्रेडिट साईडला जर दिलं असेल तर ते आपलं देणं असतं. देणं काय असतं, देणं. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका. आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये लिहून टाका. झालं, संपलं ना. डेबिट साइड संपली, क्रेडिट साइड संपली, ऍडजस्टमेंट नाही संपल्या. बघा ऍडजस्टमेंट नंबर 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 नाही. बघा काय सांगितले, गुड्स कॉस्टिंग रुपीज 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बघा वस्तू होत्या, गुड्स होता, आणि तो गुड्स या ठिकाणी मी सॅम्पल म्हणून वाटला. बघा या ठिकाणी ग्राहकाला एक सॅम्पल म्हणून दाखवण्यासाठी 3,000 रुपयाचा गुड्स एका वर्षामध्ये मी वाटला. काय केला, वाटला, फ्री सॅम्पल म्हणून. कोणाकडून त्याचे पैसे घेतले नाही, काही घेतलं नाही. एक प्रकारची मी काय केली, जाहिरात केली. काय केली मी, जाहिरात केली. का केली, तुम्ही या ठिकाणी बेकरीमध्ये गेला आणि बेकरीमध्ये म्हणलं की या ठिकाणी मला पेढा बघायचा आहे, त्याची चव कशी आहे मला या ठिकाणी बघायची. तो दुकानदार बेकरीवाला काय करतो, एक पेढा घेतो आणि तुम्हाला या ठिकाणी देतो. मग त्याचे पैसे तो घेतो का, त्याचे पैसे तो घेत नाही. का घेत नाही, एक प्रकारे तुम्हाला सॅम्पल दिलंय, त्यानं सॅम्पल दिले ना, फ्री सॅम्पल आहे, त्याचे काही पैसे तो घेत नाही. का दिलं त्यानं, एक प्रकारे जाहिरात करण्यासाठी तुम्हाला तर पेढा दिला फ्री सॅम्पल म्हणून. ठीक आहे, ओके.
पण लक्षात ठेवा, फ्री सॅम्पल म्हणून आपण जे काय वस्तू देतो ग्राहकांना, त्या वस्तू या एक प्रकारे या ठिकाणी काय केल्या, विकल्या असं ग्राह्य धरावं लागतं. त्याचा विचार वस्तू विकल्या म्हणून करावा लागतो. याचे दोन इफेक्ट होणार आहे बघा, दोन इफेक्ट होणार आहे. हे जरा अपवाद आहे. वस्तू फ्री सॅम्पल म्हणून मी दिली म्हणजे काय, माझ्याकडून वस्तू गेली, एक प्रकारे मी वस्तूची काय केली, विक्री केली. काय केली, मी वस्तूची विक्री केली, हे लक्षात ठेवा. त्याची मला या ठिकाणी नोंद करावी लागते. मग वस्तूची विक्री, वस्तू विकली कुठे येते, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेल कुठे येतो, क्रेडिट साईडला. मग फ्री सॅम्पल सुद्धा कुठे येणार आहे, क्रेडिट साईडला येणार आहे. का, मी एक प्रकारे वस्तू फ्री सॅम्पल म्हणून दिल्या म्हणजेच काय, वस्तू विकल्या असं या ठिकाणी विचार करायचा. केला मग लिहून टाका ना. मग बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल 3000 रुपये. आउटरला लिहून टाका 3000 रुपये. ओके डन. ठीक आहे, संपलं ना. अरे पण दोन इफेक्ट करायचे आहेत, करूया की मग दोन इफेक्ट. आता याचा लगेच बघा करू नका. या ठिकाणी वजा नाही केलं, ऍड नाही केलं, या ठिकाणी लिहिलंय ना आपण. बरेच म्हणणार या ठिकाणी वस्तूची विक्री केली, या ठिकाणी गुड्स डिस्ट्रीब्युटेड सॅम्पल, ऍड नाही, वजा नाही. दुसरा इफेक्ट कसा करायचा, असेट साईडला जाणार का लायबिलिटी साईडला, जात नाही. का जात नाही सांगतो. या ठिकाणी वस्तू फ्री सॅम्पल म्हणून दिली. अरे आपल्याला पैसे मिळाले का, पैसे नाही मिळाले. पैसे नाही मिळाले मग काय झाला, लॉस झाला ना, तोटा झाला. तोटा, आणि तोटा कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा मी सॅम्पल म्हणून वस्तू दिल्या पण पैसे नाही मला मिळाले म्हणजे माझा तोटा झाला. आणि तोटा कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणी लिहित असताना लिहा डेबिट साईडला. काय देणार नाव, मी मगाशी म्हटलं एक प्रकारे मी काय केली, त्याची जाहिरात केली, जाहिरात. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य परत वापरत नाही. मी म्हणतो टू ऍडव्हर्टाइजमेंट. काय म्हणतो, टू ऍडव्हर्टाइजमेंट. ज्यांना काय समजत नाही तेच वाक्य वापरायचं आणि तेच वाक्य लिहायचं. ऍडव्हर्टाइजमेंट का लिहितो, मी या ठिकाणी वस्तू वापराय दिल्या, फ्री सॅम्पल दिलं, परंतु मला पैसे नाही मिळाले म्हणजे माझा तो काय लॉस आहे. लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. फक्त हेडिंग काय द्यायचं, मी त्याची जाहिरात केली म्हणजे टू ऍडव्हर्टाइजमेंट. टू ऍडव्हर्टाइजमेंट 3000 रुपये. आता एखादा म्हणेल सर इथं ऍडव्हर्टाइजमेंट नाही लिहिलं मी, हे चालू शकते, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला या ठिकाणी फक्त गणित बरोबर आलं पाहिजे. पण ज्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंटच लिहायचं, वेगळं काय लिहित बसायचं नाही. ओके झाला. दुसरा इफेक्ट ऍडजस्टमेंट नंबर 4 सुद्धा संपली. 5 पण झालेले, सगळे 4 सगळे संपले. काय करतो, क्लोज करतो. करूया क्लोज, क्लोज करायचं, क्लोज करूया ना, क्लोज. घ्या या ठिकाणी आता ट्रेडिंग अकाउंट मी क्लोज करणार आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. या ठिकाणी क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी आहे. बेरीज सांगा, बेरीज. 1,66,700. लगेच कशी काय केली रे, जमली का तुम्हाला. हो सर बरोबर आहे. हा ठीक आहे. 1,66,000, 1,66,000 किती, 700. ओके लिहा. 700. 1,66,700. व्हेरी गुड. या ठिकाणी तेवढीच बेरीज घ्यायची डेबिट साइडला. आता या 1,66,700 मधून 1,000, 12,000, 76,500 आणि 32,000 वजा करा. वजा बाकी किती येते मला सांगा. 45,200. 45,200 अगदी बरोबर आहे. या इथं 45,200 बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, टू ग्रॉस प्रॉफिट सीडी.
ग्रॉस प्रॉफिट सीडी. बघा हे टॅली करताना पेन्सिलला करायचं, पेनाचा वापर करायचा नाही, पेनाचा वापर करायचा नाही. जेव्हा रक्कम जुळते बॅलन्स शीटची, ओके जमते आपल्याला, त्यावेळी पेनानं करायचं. जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत पेन्सिलनच करायची, लक्षात ठेवा. ओके, आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला? 45,200. डेबिटचा जातो कुठं? क्रेडिटला. डेबिटचा जातो कुठं? क्रेडिटला. मग लिहा ना, ग्रॉस प्रॉफिट आला क्रेडिट साइडला, लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट, बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी 45,200. 45,200. ठीक आहे. आता या ठिकाणी डेबिट साइडची मला काही बेरीज मोठी वाटत नाही. या ठिकाणी 45,200 हीच मला या ठिकाणी मोठी बेरीज वाटते क्रेडिट साइडची. मग या ठिकाणी 45,200 द्यायची खाली. 45,200 क्रेडिट साइडची बेरीज किती आहे? एकच ट्रॉफिक आहे बघा, 45,200. तेवढंच लिहायचं, 45,200. इथं पण लिहायचं 45,200. ओके, या 45,200 मधून 1,000, 4,500, 2,500, 7,800, 2,000, 2,000, 1,700, 1,500 आणि 3,000 वजा करायची 45,200 मधून. किती येते वजा बाकी? सांगा. सांगा लवकर, फास्टली. बघा या ठिकाणी हे जे डेबिट साइड ना, डेबिट साइड, मी याची बेरीज सांगतो तुम्हाला. 26,000 बेरीज येते. किती येते? 26,000. 16,000. आ 16,000. नाही 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 नाही, 45,200 मधून 26,000 वजा करायची. सांगा किती येते वजा बाकी? 45,200 मधून 26,000 वजा करायचे. सांगा वजा बाकी किती येते? मी सांगतो तुम्हाला, सांगा. 19,200. 19,200. अगदी बरोबर आहे, 200. 19,200. याला आपण काय म्हणतो? टू नेट प्रॉफिट. अंडरलाईन, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे म्हणून अंडरलाईन. दोन व्यक्ती आहेत, दोघांमध्ये हे 19,200 वाटायचे आहेत, दोघांमध्ये वाटायचे आहेत. पहिला व्यक्ती आहे राम, दुसरा व्यक्ती आहे गोपाल. काय करायचं बघा, मी सांगतो तुम्हाला. 19,200 भागिले, मी सांगतो बघा या ठिकाणी रेशो किती आहे? 3:2 आहे ना, 3:2. 3 अधिक 2 बेरीज सांगा किती येते? 3 अधिक 2 बेरीज सांगा. येते ना 3 अधिक 2? सांगा. 5. या ठिकाणी भागायचं किती ना? 5 ना. सांगा भागाकार किती येतो? 19,200 भागिले 5 भागाकार किती येतोय? सांगा. येतोय भागाकार बघा. सांगा सांगा. 3,840. 3,840 बरोबर आहे. 3,840. बघा या ठिकाणी 3 शेअर कोणाचे आहेत? रामचे आहेत. 2 शेअर कोणाचे आहेत? गोपालचे आहेत. का राम अँड गोपाल इज 3:2 म्हणलंय. पहिलं नाव कोणाचं आहे? रामचं आहे.
म्हणजे रामचं किती असणार आहे 3, गोपाळचं किती असणार आहे 2. मग या ठिकाणी लक्षात घ्या 3840 गुणिले 3 आणि 3840 गुणिले 2 गुणाकार सांगा किती येतोय. 3840 गुणिले 3 आणि 3840 गुणिले 2 एक सांगा कुठलं. 11,520. 4520. 11,520. 11,520. ओके हा 11,520 बरोबर आहे. आता 3840 गुणिले 2 7,680. बरोबर आहे 7,680. ठीक आहे. म्हणजेच काय की रामचे शेअर किती होते 3 होते. या ठिकाणी भागाकार किती आला 3840. बघा 19,200 भागिले 5 केलं 3840 आलं. या ठिकाणी रामचे किती शेअर होते 3 म्हणून 3840 गुणिले 3 आलं किती 11,520. इथं रामच्या समोर यायचं 11,520 का कारण की रामचे शेअर होते 3 गुणिले 3840 11,520 आलं. बरोबर आहे. म्हणजे रामची रक्कम तेवढी निघाली. पण गोपाळचे किती शेअर होते 2 होते ना. मग 2 गुणिले 3840 उत्तर आलं 7,680. इथे राहायचं 7,680. बघा 11,520 आणि 7,680 19,200 ही बेरीज येते. त्यामध्ये काही चूक येत नाही. ठीक आहे. ओके झालं. परंतु अजून या ठिकाणी इफेक्ट व्हायचा आहे. याचा इफेक्ट करायचा आहे. रामचं नेट प्रॉफिट रामच्या कॅपिटल मध्ये काय होणार ऍड होणार. गोपाळचा नेट प्रॉफिट गोपाळच्या कॅपिटल मध्ये काय होणार ऍड होणार. करा ना मग ऍड. प्रॉफिट काय करतो ऍड करतो. रामचा नेट प्रॉफिट 11,520 आहे. करा ऍड. ऍड नेट प्रॉफिट 11,520. मला या ठिकाणी बेरीज सांगा 50,000 अधिक 11,520 बेरीज सांगा. 61,520. 61,520. ठीक आहे. गोपाळचा नेट प्रॉफिट किती आहे 7,680. करा ना गोपाळच्या कॅपिटल मध्ये ऍड. सांगा बेरीज किती येते 40,000 आणि 7,680. 47,680. 47,680 बरोबर आहे. ओके झालं संपलं. आता या ठिकाणी मी तुम्हाला बेरीज सांगतो लायबिलिटी साईडची. ती येते 1,49,000. किती येते 1,49,000. आता तुम्ही बेरीज करा असेटची तेवढी येते का. येत असेल तर हो म्हणा नसेल तर नो म्हणा. सांगा मला. मी तोंडी बेरीज केली. सांगा काय झालं. बरोबर आहे. मी तोंडी ओके मी तोंडी केलेली आहे. 1,49,000 बेरीज येते म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. या ठिकाणी लिहितो 1,49,000 झालं. फायनल अकाउंट या ठिकाणी 3 नंबरचं एक्झाम्पल संपलं. ठीक आहे. या ठिकाणी आपण 3 नंबरचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. यामध्ये फक्त